मंडळी, आतापर्यंत तुम्ही बीड आणि पुण्यातील क्राईमच्या घटना ऐकल्या। ही दोन्ही शहरं बदनाम झाली, पण आता कोल्हापूरची घटना ऐका। एखाद्या क्राईम सिनेमाला लाजवील अशी ही घटना, कोल्हापूरच्या पोलिसांची आबरू वेशीवर टाकणारी ही घटना, महाराष्ट्राच्या गृह खात्याला खुलं चॅलेंज असणारी ही घटना। एका गुंडानं दुसऱ्या गुंड्याच्या बायकोला पळून नेल्यानंतर त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोल्हापुरात जे घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले। काय आहे ही घटना आणि यात बळी गेलंय कोण, हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडवरची 12 सप्टेंबरची शांत रात्र 12:40 झाली होती। ढगाळ वातावरणामुळे एरवीपेक्षा गडद काळोख दाटलेला होता। रस्ते निर्मनुष्य होते, पण अचानक धावपळ, आरडाओरडा सुरू झाली। सराईत गुंड महेश राग, ज्याने नुकतीच हद्दपारीची शिक्षा भोगून शहरात पाऊल ठेवलं होतं, त्याच दिवशी त्याचा शेवट झाला। 7-8 हल्लेखोरांच्या टोळीने तलवार, कोयता, लोखंडी रॉड्स आणि काठ्यांनी बेदम मारहाण करत त्याला जागीच संपवलं। अंबामातेच्या या कोल्हापुरातील शांतता भंग झाली। क्षणात रक्ताचे पाठ वाहू लागले। कहाणी सुरू होते काही वर्ष आधी। कोल्हापुरातील फुलेवाडी हा भाग, याच भागात महेश शिवाजी राग आणि आदित्य गवळी राहत होते। दोघांमध्ये आधी ओळख पाळख होती। दोघेही कोल्हापुरातील गुन्हे क्षेत्रात आपापला दबदबा राखून होते, जणू हे काम त्यांच्या आयुष्याचा भागच होता। अशाच एका प्रकरणात महेशला हद्दपारीची शिक्षा झाली होती। नेमकीच त्याने हद्दपारीची शिक्षा संपवली आणि 12 सप्टेंबरला 2025ला तो कोल्हापूरला परत आला। पण परत येताच काही तासातच त्याचा शेवट झाला। महेशला गुन्हेगारी जगात ओळखलं जायचं, पण त्याच्या जवळचे सांगतात तो बदलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या बदलण्यामागचं कारण होती आदित्य गवळी यांची पत्नी कस्तुरी। पण या कस्तुरीचं हळूहळू सूत जुळलं महेश राग सोबत। दोघं एकमेकांच्या प्रेमात पार वेडेपिसे झाले होते। लपून छपून भेटीगाठी होत होत्या। एक दिवस त्यांनी ठरवलं, आता पुरे झालं, आता आपण सोबत राहायचं। महेशनं प्लॅन बनवला आणि काही दिवसापूर्वी त्याने कस्तुरीला पळवून नेलं। नंतर हे दोघेही परत कोल्हापूरला आले, पण महेशवर असलेल्या गुन्ह्यामुळे त्याला पोलिसांनी तडीपार होण्याची नोटीस दिली। त्याला शहर सोडावं लागलं। पण इकडं आदित्य गवळी रोज मनात झुरत होता, महेशनं आपल्या नाकाखालून आपल्याच बायकोला पळवून नेलं, हा अपमान आदित्यच्या जिव्हारी लागला होता। तो महेशची वाट पाहत होता। त्याने मनात शपथ घेतली होती, तडीपारी होऊन परत आला की महेशचा खेळ खल्लास करायचा। आदित्यला ही संधी मिळाली। 12 सप्टेंबर 2025च्या मध्यरात्री 12:30 ते 1:45च्या दरम्यान फुलेवाडी रिंग रोड परिसरात असलेल्या महेशच्या घरावर अचानक 8 जणांची टोळी दगड आणि काचेच्या बाटल्या फेकू लागली। या टोळीचा म्होरक्या होता महेशची प्रेयसी असलेल्या कस्तुरीचा नवरा आदित्य गवळी। गोंधळ ऐकून महेश बाहेर आला। समोर पाहतो तर 7-8 जण हातात कोयते, काठ्या घेऊन उभे होते। ते पाहताच महेश जोरात पळायला लागला। पळता पळता तो एका घरात शिरला, पण आदित्यच्या टोळीनं त्याला बाहेर खेचलं, रस्त्याच्या मधोमध पाडलं आणि मग सुरू झाला रक्ताचा खेळ। कोयत्याचे वार केले, लोखंडी रॉडचे प्रहार करण्यात आले, काठ्यांचा भडीमार झाला। फायटरने सगळीकडे मार देण्यात आला। महेश क्षणात छिन्न विछिन्न झाला। एका महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने तिला धक्का देऊन बाजूला केलं। महेशचा दुसरा मित्र विश्वजित भाले यामध्ये पडला, पण त्यालाही त्या टोळीने गंभीर मारहाण केली। दोघांनाही तातडीने CPR हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी महेश याला मयत घोषित केलं। हा सगळा घटनाक्रम CCTVत कैद झाला। हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विश्वजित भालेवर सध्या उपचार सुरू आहे। प्रकरणात करवीर पोलीस ठाण्यात आदित्य शशिकांत गवळी, त्यांचा भाऊ सिद्धांत गवळी, हर्षवर्धन शर्मा, शुभम साळोके उर्फ समर, पियुष कांबळे, पियुष पाटील आणि यशम कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक तपास सुरू केलाय। आरोपींना पकडण्यासाठी पथकं पाठवण्यात आली। दरम्यान स्थानिकांची कुजबूज सुरू आहे। आदित्यनं बायकोला पळून नेल्याचा बदला घेतलाय, पण हा फक्त अपमानाचा बदला होता की पुण्यासारखी मोठी टोळी युद्धाची या घटनेला पार्श्वभूमी आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।